जेव्हा मी आर्याला वधूच्या पारंपरिक पोशाखात पाहिलं, तेव्हा ती तीच रडतट मुलगी आहे हे ओळखतही जमलं नाही. ती अगदी बाहुलीसारखी सुंदर होती, पण तिचा चेहरा उदास होता. तिच्या डोळ्यात कुठेतरी तळमळ होती. ती तिथं होती, पण तिचं मन तिथे नसल्यासारखं वाटत होतं. पण माझ्या सगळ्या समजुती चुकल्या जेव्हा तिने मला फुलांची पण घरी आणून देण्यास सांगितलं. आणि तिला अपहरण झालं हे ऐकून मला थोडा आनंदही भेटला. पण त्याचवेळी तिची काळजीही वाटू लागली. मला माहिती होतं की ती इतर श्रीमंत मुलींपैकी एक अहंकारी आणि उद्धट स्वभावाची आहे. पण माझं मन तिला वाचवू इच्छित होतं. मी तिला वाचवायला निघालो आणि पाहिलं की गँगस्टर कालिया तिच्याशी लग्न करण्याची तयारी करतोय. मला आठवलं की कालिया तोच आहे ज्याने माझ्या बहिणीला धमकावलं होतं आणि त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत. जर मला ऋत्विकचं लग्न थांबवायचं असेल तर आर्याला कालियाशीच लग्न करायला लावणं सोपं पडेल असं मी तेव्हा ठरवलं. पण मी तिच्याबद्दल फार काही जाणत नव्हतो आणि तिने मला कुठलाही नुकसान दिला नाही. मी फक्त तिच्या काही जुळणाऱ्या नात्यांमुळे तिचं आयुष्य नष्ट करू शकत नाही, म्हणून मी तिला तिथंच संरक्षण दिलं. मी त्या गुंड्यांची सामना करू शकत होतो, पण मी केला नाही. मी तिला फसवून तिच्याशी लग्न केलं. अशा प्रकारे मी ऋत्विक गुप्ताचं लग्न थांबवलं आणि त्याच्याकडून त्याची सुख म्हणजेच त्याच्या आयुष्याचा आनंद मी त्याच्याकडून गहाळ केला. मी नक्कीच माझ्या बहिणीच्या खुनाचा पुरावा आणि खलनायकर शोधून काढेन. पण आता या मुलीबरोबर राहणं त्रासदायक झालं आहे आणि ही अडचण मी स्वतःच स्वीकारून घेतली आहे. धुणं झाल्यावर रणधीर बेडरूममध्ये गेला तिला पाहायला. त्याला आश्चर्य वाटलं की ती निर्धास्त झोपली होती. जणू काही काळजीच नाही. पहिल्या दिवशी कोण दुसऱ्याच्या घरी एवढं निश्चिंत कसं झोपू शकतं? खरंच ती खूप विचित्र आहे. त्याने तिला ब्लँकेट ओढून दिलं. उशी घेतली आणि हॉलमध्ये गेला. तिथं तो सोफ्यावर झोपला, आपल्या कुटुंबाचा विचार करत. मी हे बरोबर करतोय का? मी माझ्या आईवडिलांच्या नकळत लग्न करून टाकलं. मला तर हेही माहीत नाही की तिला या लग्नाबद्दल काय वाटतं. पण एक गोष्ट नक्की, तिचं सुख मी अडवलं, फक्त माझ्या सुडासाठी. असा विचार करता करता रणधीर डोळे मिटून झोपून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्याने अर्धवट डोळे उघडून म्हटलं, ललिता, माझी कॉफी आण. ललिता ही गुप्ता घरातली मोलकरीण होती, जी रोज तिच्यासाठी उठायच्या आधीच कॉफी तयार ठेवायची. मग तिला जाणवलं की ती एका नव्या जागेत आहे. बाल्कनीतून आवाज ऐकू येत होते. ती उठून तिकडे गेली. तिने पाहिलं लोकांच्या आयुष्याने भरलेली एक सकाळ. काही म्हातारे व्यायाम करत होते, एकमेकांशी गप्पा मारत होते. काही बायका भाजीपाला घेऊन परतत होत्या. मुलं शाळेला जात होती. प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या अडचणी होत्या, पण तरीही ते उठून दिवस सुरू करत होते. कालपेक्षा आज चांगला जाईल या आशेने. मी कधीच एवढं सुखद काही पाहिलं नव्हतं. काल मला किती गाढ झोप लागली. ही जागा इतकी आपुलकीची वाटते. माझ्या चिंता नाहीशा होतात. मीही एके दिवशी असं साधं आयुष्य जगू शकते का? ही घे तुझी कॉफी, रणधीर म्हणाला आणि तिच्याकडे कप पुढं केला. आर्या दचकल्यागत झाली, कारण तिला कधी वाटलंच नव्हतं की रणधीर तिच्यासाठी असं करेल. थँक्यू, ती घाबरल्यागत म्हणाली. म्हणजे उपकार झाल्यावर ही धन्यवाद देऊ शकते. रणधीर मनोमन हसला. रणधीर बाहेर जाण्याची तयारी करत होता. आर्याने विचारलं, इतक्या सकाळी कुठं चाललात? सकाळ झाली आहे, आता 9:30 वाजले आहेत. मला ड्युटीला जायचं आहे, रणधीर म्हणाला. ओह, आर्याने मान हलवली. खूप दिवसांनी तिला एवढी शांत झोप लागली होती, त्यामुळे वेळ कसा गेला कळलंच नव्हतं. मी कामाला चाललो आहे. तू बाहेर जाशील तर दरवाजा नीट लॉक कर. ही किल्ली एक तुझ्याकडे राहील आणि एक माझ्याकडे आहे, रणधीर म्हणाला आणि चावी तिच्या हातात दिली. तिने किल्ली उचलली, पण तिच्या चेहऱ्यावर काळजी दिसली. काय झालं? रणधीरने विचारलं. खरं तर ती काहीतरी बोलणार होती, पण थांबली. काही नाही, तुम्ही जा. बरं, तर मी जातो, रणधीर म्हणाला आणि दारातून निघाला. मग थांबून म्हणाला, मला माहीत नाही तुला काय आवडतं, पण मी काही सँडविच बनवले आहेत, नाश्त्याला खा. दुपारी स्वतःसाठी काहीतरी बनव, असं म्हणून तो निघून गेला. आर्या डायनिंग टेबलवर आली. तिथं सँडविच ठेवलेले होते. आयुष्यात पहिल्यांदाच कुणी तिच्यासाठी फक्त तिचा विचार करून काही बनवलं होतं. ती सँडविचकडे एकटक बघत राहिली आणि हसली. मी खरंच याच्यावर विश्वास ठेवू शकते का? ती म्हणाली आणि आनंदाने सँडविच खाऊ लागली. संध्याकाळी रणधीर परतला. त्याच्याकडे असलेल्या चावीने त्याने दार उघडलं, पण घरातलं दृश्य पाहून तो थबकला. आर्या सोफ्यावर बसली होती आणि ऋत्विक सोबत गप्पा मारत होती. ते दोघं हसत होते.
एकमेकांची मजा घेत होते जसं ते नेहमी करत असत. रणधीर घरात आला पण कुणी त्याला लक्षही दिलं नाही. रणधीरच्या डोळ्यात संताप भरला. त्याला त्या हरामखोर ऋत्विकला ठोकून काढायचं होतं आणि बहिणीच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता. पण आता ते शक्य नव्हतं. तू माझ्या घरी काय करतोयस? रणधीरने कठोरपणे विचारलं. ऋत्विक आणि आर्या दोघं त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले. रणधीर अचानक इतक्या रागाने का बोलतोय ऋत्विकशी? अरे मी आलोय माझ्या होणाऱ्या पत्नीला भेटायला. इतकं ऑब्व्हियस आहे, ऋत्विक म्हणाला. रणधीरला त्यांच्या गोष्टीत पडायचं नव्हतं म्हणून काही न बोलता तो थेट बेडरूममध्ये गेला. तू आता निघून जा. चल मी तुला कारपर्यंत सोडते, आर्या म्हणाली आणि ऋत्विकसोबत बाहेर गेली. त्यांचं बॅकग्राऊंड क्लीन आहे. तो आर्मीमध्ये होता पण अचानक रिझाईन दिलं आणि बॉडीगार्ड एजन्सीत नोकरी धरली. सगळे म्हणतात तो चांगला माणूस आहे, ऋत्विक म्हणाला. तरीही मला काहीतरी चुकीचं वाटतंय, आर्या म्हणाली. अगं त्याच्यावर शंका घेऊ नकोस. जर अशीच शंका घेत राहिलीस तर या जगात तुला कधीच नवरा मिळणार नाही, ऋत्विक म्हणाला. मी तरीसुद्धा एकटीच आहे, नवरा असूनही. मला फसवणूक होण्यापेक्षा एकटी राहणं जास्त आवडेल, आर्या म्हणाली. काय एवढी नकारात्मक विचार करतेस? थोडं सकारात्मक बघ. कदाचित तो तुझ्यासाठी योग्य असेल. बघ, इथे तुला बरं वाटतंय, नीट झोपलीस, छान खाल्लंस, ऋत्विक म्हणाला. आर्या थोडा वेळ विचार करून म्हणाली. कारण मी नेहमी असंच आयुष्य जगायचं स्वप्न पाहिलं होतं. एका छोट्याशा घरात, स्वतःच्या खाटेवर. जेव्हा मला हे मिळालं तेव्हा मला खूप समाधान वाटलं, कारण माझं एक स्वप्न पूर्ण झालं. पण हे घर त्याचं आहे आणि तुला हे त्याच्यामुळेच मिळालंय, ऋत्विक म्हणाला. हे ऐकताच तिचा चेहरा बदलला आणि ती म्हणाली, जा इथून, मी व्यस्त आहे, असं म्हणत ती त्याला मध्येच सोडून घरात परत गेली. अगं निदान माझी कारपर्यंत तरी सोबत करशील का? ऋत्विक ओरडला. पण आर्याने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि आत गेली. परत येताना 30 वर्षांच्या आसपासची एक बाई लिफ्टमध्ये तिला भेटली आणि विचारलं, तू कोण आहेस? मी तुला कधीच पाहिलं नाही इथे. मी आर्या, दुसऱ्या मजल्यावर राहते. कालच लग्नानंतर इथे राहायला आले, आर्या म्हणाली. तुझं लग्न झालं? तुझ्या नवऱ्याचं नाव काय? त्या बाईने विचारलं. आर्याला त्याचं नाव आठवलंच नाही. खरं तर तिने कधी आठवण्याचा प्रयत्नच केला नव्हता. आता काय करावं? मग ती त्या बाईकडे बघत म्हणाली, मी का माझं खाजगी आयुष्य एका अनोळखी बाईला सांगू? असं बोलून ती आपला मजला आल्यावर लगेच उतरली. त्या बाईने आश्चर्याने म्हटलं, काय उद्धट मुलगी आहे ही. आर्या धावत घरात गेली आणि मोठ्याने दरवाजा आपटून बंद केला. तो आवाज ऐकून रणधीर धावत आला, कुणी दरवाजा फोडलाय का म्हणून. पण आश्चर्य म्हणजे त्याला आर्या तिथेच उभी दिसली. ती आत गेली आणि म्हणाली, ओह मिस्टर नवरा, आपल्याला बोलायचं, इकडे या. ती लहान मुलीसारखी सोफ्यावर उडी मारून बसली. रणधीर तिच्याकडे गेला आणि तिच्या बाजूलाच सोफ्यावर बसला. त्याला वाटलं ती आता बोलणार आहे. तीही बोलायला तयार होती. पण अचानक तिच्या मोबाईलचा अलार्म वाजला. अरे देवा, आधीच वेळ झाला, आर्या म्हणाली आणि लगेच टीव्ही सुरू केला. तिने मुलांच्या चॅनलवर लावलं आणि त्यात रमून गेली. रणधीर तिला चिडून बघत राहिला पण काही बोलला नाही आणि उठून निघायला लागला. तिने त्याचा हात धरला आणि म्हणाली, कृपया जाऊ नका. मला माझे कार्यक्रम एकटीने बघायला आवडत नाहीत. फक्त 40 मिनिटं लागतील, मग आपण बोलू. रणधीर तिथं बसला आणि जबरदस्तीने त्याने तिच्यासोबत संपूर्ण शो पाहिला. पण त्याला तो शो आवडलाही. तो मुलांसाठी एक कार्टून कथा होती, पण खूप अर्थपूर्ण होती. शोच्या शेवटी लेखकाचं नाव दाखवलं होतं, सुनैना. अचानक त्याला सुनैना नाव आठवलं. प्रसिद्ध मुलांच्या कथा लिहिणारी लेखिका. त्याने हे नाव आपल्या सहकाऱ्यांकडून ऐकलं होतं, ज्यांचे मुलं या शोवर वेडे होते. अगदी प्रौढांनाही हा शो आवडायचा. आधीच जेवणाची वेळ झालीये, जेवायला काय हवंय तुला? आर्याने रणधीरला विचारलं. ठीक आहे, मला भूक नाही, रणधीर म्हणाला. रिकाम्या पोटाने झोपणं चांगलं नाही. फक्त सांग तुला काय खायचं आहे, आर्या म्हणाली. तिच्या सतावणीमुळे रणधीर म्हणाला, तू सांगशील तेच खाईन. आर्या त्याच्याकडे विचित्र बघून राहिली. रणधीर अस्वस्थ झाला आणि विचारलं, काय झालं? तू मला प्रभावित करण्याचा प्रयत्न करते आहेस का? आर्या म्हणाली, काय काय? रणधीर गोंधळून आणि घाबरल्यागत विचारतो. मला माहीत होतं. आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा तू मला बघत होता. मला लक्षात आलं की पहिल्याच नजरेत तुला माझ्यावर प्रेम झालं, आर्या हसत म्हणाली. नाही, अगदीच नाही. काय बोलतेस? रणधीर म्हणाला.
आणि थोडा लाजला. खरं तर त्याने तिला पाहिलं कारण ती सुंदर दिसत होती. बरं आहे, जर तू आता मान्य करू इच्छित नसशील. पण माझ्यावर प्रेम करू नकोस, कारण मी तुला तसंच परत देऊ शकणार नाही. तुला समजलं ना? आर्या म्हणाली. मी खरंच तसं काहीही विचार करत नाही. मग ती अशी काय गोष्ट करत आहे? मला तिचा गैरसमज दूर करायला हवा. रणधीर विचार करत होता. खरं तर तुला काही गैरसमज आहे, त्याने म्हणायला सुरू केलं, पण ते पूर्ण होण्याआधी कोणीतरी त्यांच्या दरवाजावर ठोठावलं. अरे ये आहे, आर्या म्हणाली आणि दरवाजा उघडायला धावली. दरवाजासमोर एक डिलिव्हरी माणूस उभा होता. त्याने आर्याला एक बॅग दिली. आर्याने ती बॅग घरात आणली. हे काय आहे? रणधीरने विचारलं. हे आपल्या जेवणासाठी लागणारे सामान आहे, आर्या म्हणाली. ठीक आहे, तुला आमच्यासाठी जेवण बनवायचं नाही. आपण बाहेरून काहीतरी मागवू शकतो. रणधीर म्हणाला. कोणी सांगितलं मला बनवायचं आहे? मला शिजवायला येत नाही. मी हे सामान फक्त आज सकाळी स्वादिष्ट सँडविच दिल्याबद्दल भेट म्हणून आणलं आहे. मला वाटतं तू छान शिजवतोस. मला रोटी आणि चिकन मिरची हवंय. हे साहित्य आहे. माझ्यासाठी शिजव, आर्या म्हणाली आणि बॅग रणधीरकडे पुढं केली. रणधीर थक्क झाला, पण तरीही त्याने तिची मागणी स्वीकारली. रणधीर स्वयंपाकाला लागला आणि आर्या डायनिंग टेबलवर बसून त्याला शिजवताना पाहत राहिली. फक्त बसून बघत राहू नकोस, ही भाजी काप, रणधीर म्हणाला आणि तिला चाकू, चॉपिंग बोर्ड आणि धुतलेली भाजी दिली. ठीक आहे, आर्या म्हणाली आणि तिच्या चेहऱ्यावर थोडी अस्वस्थता दिसली. रणधीरने ते लक्षात घेतलं आणि विचारलं. काय झालं? तुला भाजी कापता येत नाही का? आर्या असली आणि हो मध्ये मान हलवली. सोपं आहे ना. श्रीमंत राजकुमारीसारखी मुलगी या गोष्टी कशी जाणेल? तिच्या घरी तर बरीच नोकर आहेत. मीच न चुकता आहे. रणधीरने विचार करून स्वतः सर्व काही करण्यास सुरुवात केली. काळजी करू नकोस, मी भांडी धुवून टाकेन. तुला एकटीच सर्व घरकाम करायला मिळू देऊ शकत नाही, आर्या म्हणाली. रणधीरने खोल श्वास घेतला आणि म्हणाला. मला विश्वास आहे, तुला भांडी धुवायला येत नाही. ठीक आहे, मी शिकेन. जर मला माहीत नसेल तर, आर्या म्हणाली. तुला शिजवायला येत नसेल तर दुपारचे जेवण तू काय खाल्ले? त्याने शिजवताना विचारलं. ते ऋत्विकने मला दुपारचे जेवण आणून दिले, आर्या म्हणाली. अचानक त्याचा हात चमच्यात थांबला. म्हणजे तू दुपारपासूनच इथे होता का? त्याने थोड्या रागात विचारलं. हो, पण तुला त्याच्यावर राग का आहे? तुलाही आधी त्याच्याशी कठोर बोललो होता. तुमच्यात काही आहे का? आर्याने विचारलं. रणधीरला जाणवलं की आर्या खरंच त्याला आणि इतरांबद्दलच्या त्याच्या भावनांना वाचू शकते. त्याला भविष्यकाळी काळजी घ्यावी लागेल. असं काही नाही. हे बिल्डिंग मध्यमवर्गीय कुटुंबाने भरलेलं आहे. जेव्हा तुझा नवरा घरात नसतो आणि तू एकटी असतेस, तुझ्या घरी दुसरा पुरुष येऊ देऊ शकत नाहीस. लोक तुझ्या चारित्र्याबद्दल बोलतील, त्याने सांगितलं. ते लोकांबद्दल मला काही फरक पडत नाही. ते फक्त काही मासे आहेत. जे काही बोलतील मला काही फरक पडत नाही. ते फक्त ईर्ष्या करतात. म्हणूनच इतरांबद्दल गप्पा मारतात, आर्या म्हणाली. रणधीर रागावला आणि तिच्याकडे जाऊन म्हणाला. माहिती आहे का, आपण लोक श्रीमंत लोकांसाठी माशासारखे आहोत आणि तुला काही फरक पडत नाही, कारण तू अशी व्यक्ती आहेस ज्यापर्यंत कोणी पोहोचू शकत नाही. पण मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलोय आणि तुझा प्रत्येक काम माझ्या प्रतिष्ठेवर परिणाम करेल, कारण तू आता माझी पत्नी आहेस. त्यामुळे फक्त 6 महिन्यांसाठी जे मी सांगतो ते कर. ठीक आहे? आर्या थोडी घाबरली आणि तिच्या चेहऱ्यावर धक्का दिसला. मी असं म्हणत नाही. तरीही ठीक आहे, मी जे सांगेल तसे करेन. तुला त्याच्यावर रागावण्याची गरज नाही, आर्या म्हणाली. रणधीरला त्याच्या अचानक कृतीची जाणीव झाली आणि तो परत शिजवायला लागला. शेवटी जेवण तयार झाले आणि ते एकत्र बसून खायला लागले. आर्याने पहिले तुकडे घेतले आणि खूप चविष्ट होते. हे खूप चविष्ट आहे, खूप छान शिजवतोस, ती म्हणाली. हो, मी आर्मीमध्ये असताना बेसिक शिजवणं शिकलो. बॉडीगार्ड म्हणून काम करताना आणि एकटे राहून इतर पदार्थ शिकलो, त्याने सांगितलं. हे खूप छान आहे. या कौशल्याने तू शेफही बनू शकतोस. पण तू बॉडीगार्ड का झालास? मला वाटत नाही की तुला श्रीमंत लोकांचा कुत्ता म्हणून वागवणं आवडत असेल, आर्या म्हणाली. तो जेवताना थांबला आणि तिच्याकडे पाहत राहिला. ती नेमकी त्याचे विचार कशी ओळखते? एका दिवसात तिने माझ्याबद्दल इतक्या गोष्टी कशा सांगितल्या? ती फक्त एक अस्वस्थ उद्धट श्रीमंत मुलगी आहे का? का? काय? का तुझ्या डोळ्यात पाहत आहेस? माझ्या चेहऱ्यावर काही आहे का? ती म्हणाली आणि चमच्याच्या मागच्या भागाकडे बघत स्वतःचा चेहरा तपासला. त्याने सहज उत्तर दिलं. ती मूर्खपणा करत होती. आर्याला लाज वाटली आणि म्हणाली.
खरंच काही आहे का माझ्या चेहऱ्यावर? नाही, ठीक आहे. तुझ्या चेहऱ्यावर काहीही नाही, त्याने हसण्यावर नियंत्रण ठेवून सांगितलं. मग तू का हसत आहेस? तिने विचारलं. मी हसत होतो. त्याला अचानक लक्षात आलं. त्याने शेवटी 6 महिन्यांवर हसणं सुरू केलं, जेव्हा त्याची लहान बहीण मरण पावली. पण अचानक का मी कुणावर तरी हसतोय? काही नाही, त्याने शांतपणे खाल्लं. आपण 6 महिने एकत्र राहणार आहोत. मी तुला माझा मित्र बनायला सांगू शकत नाही. खरी गोष्ट सांगायची तर मला तुझ्यावर विश्वास नाही. तरीही चला, एकत्र रूममेटसारखं राहू. ठीक आहे का? आर्या प्रामाणिकपणे विचारते. माझ्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही, पण मला या माणसावर थोडा विश्वास ठेवायचा आहे. कारण त्याने माझ्यासाठी विचार न करता स्वादिष्ट जेवण बनवलं. तो माझ्या मूर्खपणाला सहन करत आहे. त्यामुळे थोड्या वेळासाठी मी त्याच्यावर विश्वास ठेवू इच्छिते. हो, करू शकतो, त्याने सांगितलं. रूममेटसारखं राहणं हे थोडं वेळं वाटतंय, पण सध्या फक्त एवढंच शक्य आहे, त्याने मनात विचार केला. माझं नाव आता औपचारिकपणे सांगते. माझं नाव आर्या ओबेरॉय. मी श्रीमंत, सुंदर आणि या शहरातील नंबर 1 मुलगी आहे, ती म्हणाली. त्याने तिच्या विचित्र ओळखीवर हसू हसलं. मी रणधीर खुराना, त्याने सांगितलं. रणधीर? तर त्याचं नाव रणधीर आहे. फार चांगलं नाही, पण ठीक आहे, आर्याने मनात विचार केला. शेवटी त्यांनी एक औपचारिक ओळख करून घेतली. आधी की एकत्र राहू शकतील. आता 3 महिने झाले आहेत. मी आर्मी सोडली आणि बॉडीगार्ड म्हणून काम सुरू केले. माझ्या आईवडिलांनी कधीही माझ्या करिअरची जबरदस्ती केली नाही. जेव्हा मी आर्मी सोडून म्हटलं की मला बॉडीगार्ड म्हणून काम करायचं आहे, तेव्हा पहिल्यांदाच माझ्या वडिलांनी म्हटलं की सीमेवर सहज आहे, कारण तुला माहीत आहे की तुझा शत्रू कोण आहे. पण जर तू बॉडीगार्ड म्हणून काम करशील तर सांगणं कठीण आहे की कोणी तुझ्या बाजूने आहे. ज्या व्यक्तीची तुला आयुष्य देऊन रक्षण करायचं आहे ती सुद्धा तुला समजणार नाही, कारण त्यांच्या दृष्टीने तू नेहमी बदलता येण्याजोगा आहेस. जिथे तुला बदलता येतं तिथे तुला कधीही सन्मान मिळणार नाही. नंतर मला समजलं की वडिलांनी त्या शब्दांद्वारे काय सांगायचं होतं. मी श्रीमंत लोकांसाठी काम करताना मी त्यांच्या शौच पाहणारा एक कुत्रा बनलो, पण त्यांच्यासाठी निष्ठावंत राहिलो. पण माझ्या निष्ठेच्या बदल्यात मला थेट तोंडावर थोपटा बसला. मला साध्या पायोनासारखं वापरलं गेलं आणि त्यांनी माणसाने माणसावर जाऊन करू नये असे सर्व काही केलं. ते असं करत होते कारण त्यांना मला माणूस म्हणून पाहायचं नव्हतं किंवा समजायचं नव्हतं. कधीकधी मी हे काम सोडून इतर काम करावं असा विचार केला, पण मी करू शकत नाही आणि मी करू शकणार नाही जोपर्यंत मला माझ्या बहिणीचा बदला मिळत नाही. त्या दिवसापासून मी खूप मेहनत केली आणि फक्त माझ्या कामावर लक्ष दिलं. मी काही संपर्कही केले आणि त्यांचा फायदा घेण्यासाठी त्यांना जिंकले. मी त्यांना कधीही हृदयापासून आवडत नव्हतो. श्रीमंत लोकांना जवळून पाहून मला त्यांची उपस्थिती कंटाळवाणी वाटू लागली. हेच मी त्या मुली आर्याबद्दलही विचार केला. आपली भेट फार छान नव्हती. मला वाटलं ती त्यांच्यापैकीच आहे. ती उद्धट आणि कधी कधी गर्विष्ठ वागते. कधी कधी ती वेड्यासारखी वागते. ती लोकांना जे हवं ते करण्यास भाग पाडते. तिच्यासोबत घरात राहून तिने जसं जसं हवं तसं सजवलं. तिचा आवडता शो पाहिला. दिवसातून 3 वेळा तिच्यासाठी स्वयंपाक केला. सुरुवातीला मला त्रासदायक वाटेल असं वाटलं, पण तसं वाईट नाही. आम्ही एकत्र राहताच 1 आठवडा झाला, पण मला खरंच ते आवडत नाही असं वाटत नाही. आता मला समाधानकारक वाटतंय. जे व्यग्रता आणि राग मला होता तो हळूहळू निघून जातोय. मला बरं वाटेल का? मी माझ्या कामावर आहे, रणधीर म्हणाला आणि बॅग घेऊन बाहेर जाण्यास तयार झाला. आर्या बेडरूममधून तिच्या नाईट गाऊनमध्ये उधळसूट केसांसह बाहेर आली. तरीही ती सुंदर दिसत होती. अरे, तू आधीच जात आहेस? आर्या म्हणाली, पण तो तिच्याकडे बघण्यात गुंतला होता. वा, आज तू इडली आणि सांबार बनवला आहेस. मला खूप आवडलं. तुझं जेवण सर्वोत्तम आहे. मी तुला सांगतो, हा बॉडीगार्डचं काम सोडून रेस्टॉरंट सुरू करूया. तुला पैसे कमी असतील तर आपण पार्टनर होऊ. तू मला यावर विश्वास ठेवू शकतोस. काय म्हणतोस? ती विचारत असे आणि इडली सांबार खाताना त्याच्याकडे पाहत होती, पण तो फक्त बिनधास्त तिच्याकडे बघत होता. आर्याने पुन्हा विचारलं, काय म्हणतोस? रणधीरला समजलं आणि म्हणाला, हो, मी विचार करेन. मी तुझ्यासाठी दुपारचं जेवण बनवलं. फक्त खाण्यापूर्वी गरम कर. तुला आठवतं का ओव्हनने कसं गरम करायचं? मी तुला शिकवलं होतं. हो हो, मला सगळं आठवतं कसं ओव्हन वापरायचं ते आणि गॅस वापरायचा. मी इतकी मूर्ख नाही, आर्या खाताना म्हणाली. जर तू मूर्ख नाहीस तर काम का करत नाहीस? तू नेहमी घरीच राहतेस. माझ्या घरी आल्यावर एकदाही बाहेर गेली नाहीस, त्याने म्हणाला. माझं काम घरीच करायचं होतं आणि नेहा इथे येते जेव्हा मला काही हवं.
तुला माहिती देते की मी आधीच खूप श्रीमंत आहे. माझे पैसे कधी संपणार नाहीत जर मी फक्त खाल्ले आणि झोपले आणि आयुष्यभर काम नाही केले, आर्या म्हणाली. वा, मला सन्मान वाटतो की मी तुझ्यासारखी श्रीमंत राजकुमारीसारख्या व्यक्तीच्या खोलीत राहू शकतो, त्याने हसत म्हणाला. आपण खोलीत राहत नाही. मी पलंगावर झोपते आणि तू लिव्हिंग रूममधील सोफ्यावर झोपतोस, ती म्हणाली. अचानक परिस्थिती काहीशी विस्कटली. मला उशीर झाला, मी जात आहे, त्याने म्हणाला आणि निघून गेला. तो जवळीक दाखवत आहे. आपण आता जवळ आलो का, ती खाताना विचार करत होती. जेवल्यानंतर ती भांडी धुत होती तेव्हा दरवाजाची बेल वाजली. ती गेली आणि उघडला. ऋत्विक तिला समोर उभा दिसला. मी तुला आधीच सांगितलं होतं, जेव्हा माझा नवरा घरात नाही तेव्हा इथे येऊ नकोस. ती काही सांगण्याआधी तिने ऋत्विकच्या चेहऱ्यावर दुःखी आणि निराश भाव पाहिले. मला त्या रात्रीचा CCTV फुटेज म्हणाला, ऋत्विक म्हणाला. ते त्यांनी CCTV व्हिडिओ पाहिला जो ऋत्विकने आणला होता. त्या व्हिडिओमध्ये एक माणूस एका स्त्रीला क्रूरपणे मारत होता. तो व्हिडिओ पाहिल्यावर ऋत्विकने आपली मूठ घट्ट केली आणि खूप रागावला. मला वाटतं मी हा माणूस कुठेतरी पाहिला आहे, आर्याने CCTV फुटेजकडे पाहत म्हणाली. त्यानंतर ती ऋत्विकची स्थिती पाहते. ठीक आहे, हा तुझा दोष नाही. जर तुला खुन्याचा शोध घ्यायचा असेल तर तुला मजबूत राहायला हवं, आर्याने म्हटले. ऋत्विक थोडा शांत झाला आणि म्हणाला. त्याचं नाव काली आहे. तोच जेलमध्ये आहे कारण त्याने आपल्या लग्नाच्या दिवशी तुझं अपहरण केलं होतं. बरोबर, तोच आहे. आपल्याला काहीही माहिती हवी असेल तर आपल्याला त्याला भेटायला हवं, आर्याने म्हटले. त्यानंतर ती त्याच्या चेहऱ्याकडे पाहते. तो दुःखी होता. माझ्यासाठी हे खूप वेदनादायक आहे, हे मला माहीत आहे. पण तू छान केलं ऋत्विक, आर्याने म्हटले. मी छान काय केलं? मी ज्या मुलीवर प्रेम करतो ती सुरक्षित ठेवूही शकलो नाही, ऋत्विक राग आणि दुःख मिसळलेल्या भावना व्यक्त करत म्हणाला. ऋत्विकला आलिया आवडायची. त्याचं प्रेम तिच्यासाठी खरं होतं. पण परिस्थिती त्याच्या कल्पनेच्या पलीकडे गेली. त्याने तिच्यापासून अंतर ठेवले जेणेकरून कोणीही तिला हानी पोहोचवू शकणार नाही. आणि जेव्हा त्याला गुप्ता घराण्याचा वारस ठरवले जाईल तेव्हा तो तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारेल. पण जेव्हा त्याने पाहिलं की आलिया जमिनीवर रक्ताने झाकलेली पडलेली आहे तेव्हा गोष्टी बदलल्या. तो तिच्यासाठी निष्ठावंत होता. मी त्याला सोडणार नाही. मी आजच जेलमध्ये जाईल आणि विचारेन की त्याने तिला का हानी पोहोचवली आणि कोणी त्याला आदेश दिला, ऋत्विक म्हणाला. नको, तू ते करू शकत नाहीस. आशिष अंकल तुझ्या प्रत्येक पावलावर नजर ठेवत आहेत. तू ते करू शकत नाहीस, आर्याने म्हटले. मला माहीत नाही आपण त्यांची का काळजी घेतो, जेव्हा मला ते सर्व पैसा हवंच नाही, ऋत्विक रागाने म्हणाला. विसरू नकोस, पैशांशिवाय आणि शक्तीशिवाय तुझ्या व्यक्तीस न्याय द्यायचा आहेस, त्याला नाही देऊ शकत नाहीस, आर्याने म्हटले. हो बरोबर, हे जग पैसा आणि शक्तीच्या भोवती फिरतं. त्या गोष्टीशिवाय मी काही करू शकत नाही. मी इतका असहाय्य आहे. ऋत्विक थोडा शांत झाला. तुला सर्व काही हाती घ्यावं लागेल जर तुला खऱ्या अर्थाने आपल्या शत्रूंवर विजय मिळवायचा असेल. मी जेलमध्ये जाईल आणि काली अशी बोलीन, आर्याने म्हटले. तर रणधीर आणि आर्या यांच्या लग्नाचं पुढे काय होईल हे पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या या कथेचे हे दोन्ही भाग कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.